नमस्कार, मी माऊली गोविंदराव जाधव, गाव सातेफळ, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथून आलो आहे. आणि सदरील स्टॉल जो आहे तो बिजोत्सव नागपूर यांचा आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करतात. तर यामध्ये जे आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्रभरातील जे काही देशी बियाणे आहेत तर ते देशी बियाणे या ठिकाणी आम्ही सादरीकरणासाठी आणलेले आहेत, जेणेकरून जे लोप पावत चाललेले बियाणे आहेत त्याची माहिती तंतोतंत या शेतकऱ्यांना मिळावी. याकरिता प्रामुख्यानं जे काही बियाणं लोप पावत चाललेले आहेत त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. जसं की हा पिवळीचा वाण आहे, पिवळी ज्वारीचा, जो अँटी डायबेटिक प्रॉपर्टीज असलेला वाण आहे. तो सुद्धा दर वाढ नसल्यामुळं किंवा लोकांना माहिती नसल्यामुळं त्या ठिकाणी लोप पावत चाललेला आहे. तर अशा वाणाला सुद्धा आम्ही या ठिकाणी रिप्रेझेंटेशनसाठी आणलेला आहे, शेतकऱ्यांना याची माहिती देतोय. त्याचबरोबर हा मऊचा हुरडा आहे, ही दगडी ज्वारी आहे, अत्यंत कमी पाण्यावर हे येणारे सगळे वाण आहेत. ही गुळमेंढी आहे आणि त्याचबरोबर हे काही भाजीपाला वर्गीय आणि कंदवर्गीय सुद्धा बियाणे आहेत. ह्यामध्ये काही वाईल्ड व्हरायटीजसुद्धा आहेत व्हेजिटेबलच्या, ज्याचं आहारामध्ये आणि एकंदरीत आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. इकडच्या बाजूला पाहिलं तर काही रब्बी हंगामामध्ये अत्यंत कमी पाण्यावर काटक पद्धतीने येणारे म्हणजे जमिनीच्या ओलीवर येणारे काही वाण आहेत, ज्यामध्ये हा वाटाणा आहे. त्याचबरोबर ही काळी मुगी आहे. त्याचबरोबर ह्या सत्तू किंवा ह्याला जवा म्हणतात, तर हे त्याचं बियाणं आहे. त्याचबरोबर हा हिरवा हरभरा आहे. त्याचबरोबर हा एक वाण आहे जो तांदळाचा आहे, तो अत्यंत कमी पाऊस किंवा अधिक पाऊस अशा दोन्ही पद्धतीमध्ये येणारा वाण आणि पाखरांना न खाता येणारा असा वाण आहे. ज्याला पाहू शकता की तुम्ही लहान लहान असे केस आहेत, तर ह्याचं नाव तुळशा आहे, जो फार जुना असा वाण आहे. त्याचबरोबर ही माझ्या हातात दिसते तर ही करडईचं वाण आहे, जे सिलेक्शन पद्धतीनं तयार केलेलं आहे आणि याचा मागच्या वर्षी रब्बी पीक हंगामामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. तर हे मी माऊली जाधव शेतकरी हे स्वतः माझ्या सिलेक्शनमधून हे आलेलं वाण आहे. आणि ह्याचे दाणे बघू शकता, आकारानं इतर वाणाच्या तुलनेमध्ये मोठे आहेत. तेलाचं प्रमाण ह्याच्यामध्ये 25% आहे. तर असा हा वाण आहे. त्याचबरोबर हे खपली वाण आहे, ज्यामध्ये ग्लुटीनचं पर्सेंटेज कमी असतं आणि हा सद्यस्थितीला जो मधुमेहाचा आजार हा पूर्ण भारतभर भेडसावत आहे, तर त्या परिस्थितीला टॅकल करण्यासाठी हा वाण अत्यंत चांगला असा आहे. त्याचबरोबर हरभऱ्याचे सुद्धा काही वाण या ठिकाणी आम्ही आणलेले आहेत. त्यामध्ये हा गावरान पद्धतीचा हरभरा आहे. त्याचबरोबर तुरीचे सुद्धा काही प्रकार आहेत, ज्यामध्ये ही लातूर जिल्ह्यातील GI टॅग मिळालेली बोरसुरी तूर नावाची तुरीची डाळ आहे, तूर आहे. तर याचं पण जे महत्त्व आहे तर ते अनन्य असाधारण असं आहे. तर हे जे काही वाण आहेत ते हे सगळे दुर्मिळ वाण आहेत. आपण पाहू शकता की हे जे काही भोपळे आहेत, विविध प्रकारचे भोपळे, त्याचबरोबर हे समोर लगडलेले सगळे तांदळाचे वाण आहेत. जुन्या काळामध्ये साधारणतः 1 लाखापेक्षा अधिक तांदळाचे वाण होते आणि त्यापैकी आता बोटावर मोजण्या इतकेच तांदळाचे वाण जिवंत राहिलेले आहेत. तर हे कुठंतरी मोनोक्रॉपिंग म्हणजे प्रामुख्यानं आपण आपलं ताट जर पाहिलं तर त्यामध्ये मका, तांदूळ आणि भात, गहू हे 3च पिकांनी ते ताट आपल्याला दिसतंय. परंतु एवढे जे काय सगळे विविध वाण आहेत तर हे पूर्वी त्या पद्धतीचं ताट होतं, म्हणूनच कुठंतरी आपले आजी आजोबा किंवा पूर्वज जे आहेत ते 100 वर्षापेक्षा अधिक जगत होते. पण सद्यस्थितीला पाहिलं तर माणसाचं सरासरी आयुर्मान हे कमी होत चाललेलं आहे आणि एकंदरीत पर्यावरणाची जी काही परिसंस्था आहेत किंवा पर्यावरणाचा असमतोल आहे तर ते बिघडण्यामागे हे सुद्धा त्या ठिकाणी कारणीभूत आहेत. धन्यवाद. हां, हे बियाणं पाहिजे असेल तर आपण नागपूर बीजोत्सव हा विदर्भामध्ये भरवतो आणि त्या ठिकाणी बहुतांशी हे शेतकरी येतात बियाणं घेऊन, ते विक्रीसाठी येतात. आणि तो QR कोड दिसतोय तर तो कम्युनिटीसाठी जॉईन होण्यासाठी आहे, ज्या माध्यमातून तुम्ही बियाण्याची ऑर्डर थेट शेतकऱ्यांना देऊ शकता. शेतकरीच तुम्हाला त्या बियाणाबद्दलची माहिती देऊ शकतो. नंबर सांगा माहितीसाठी. माझा नंबर आहे 7038 00 60 97. धन्यवाद. धन्यवाद.